आणि या स्पर्धेला बहुमूल्य वेळ दिलाय आपण त्यांचं आभारी आहोत. हेमंत लाखाट ठरला मॅन ऑफ द मॅच. जिग्नेश म्हात्रे नाखुश असतील ज्या अनुषंगाने परफॉर्मन्स राहिलाय. ऑल द बेस्ट दोन्ही टीमांना. दोन्ही टीम्सला शुभेच्छा दिल्या. पहिला बॉल ऑफ स्टंपवर पिचिंग केला. जे विकेट्स घेतले होते त्याचं कॅश प्राइज आमच्यापर्यंत आलंय. अंकित 1,500 रुपये घेऊन जा तुमचे अंकित. त्यानंतर देवा 500 आणि जे विकेट साठी होते ज्या ज्या गोलंदाजाने विकेट्स घेतल्या त्यांनी या ऑप्शनच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा आलाय. विरल नायर सर आपल्याला इशारा करतात. थँक्यू अंपायर. एक्स्ट्रा धावेने धावफलक 1. पुढे तरी छत्रपती वॉरियर्स मध्ये इतके तारे सितारे आहेत की कधी कोणाला पाठवायचं ही खऱ्या अर्थाने स्ट्रॅटेजी चुकली. शिवम सारखा प्लेअर तुम्ही बाहेर बसवलाय जो हार्ड हिटर बॅटर आहे क्रमांक 4 वरती सिक्सर किंग तो खेळाडू आहे आणि किशोरला वारंवार संधी दिले. काल चांगला खेळ केला मात्र किशोरच्याहून चांगला खेळ शिवमचा मी पाहिलाय. देवा 1,500 रुपये आपण घेऊन जा 3 विकेट. अंकित 500 रुपये आपण देखील घेऊन जा विकेटचे. आणि त्यानंतर कल्पेश इम्पॅक्ट इन लाईन. इथे मात्र काय घडतंय दांडी गोल विकेट डाऊन. विनीत बुरकोंड आरके या संघामधून नेहमी पाहिलं या बॅटरला आणि आज चांगल्या पद्धतीने प्रमोट केलाय मार्गरेट 11 या संघाने. एक मॅच बंटी सिक्सर 27 बंटी सिक्सर आपण पाहिला. मागील वर्षी काव्य फायटर या नावाने हा संघ होता. आज बंटी सिक्सर. जे कॅश प्राइज आहे ते मनीष म्हात्रे यांच्याकडे आम्ही दिले ते तुम्ही घेऊन जा. कल्पेश पात्रे अंकित देवा तुमच्यापर्यंत ते कॅश प्राइज येईल. इकडे कोण आले नाही त्या कारणास तिथे दिलं. पुढचा बॉल ब्लॉक मध्ये चेंडू होता. थोडासा फ्लिक करायचा होता चेंडूला. इथे शॉर्ट मिड विकेटला फिल्डर आला होता आणि एकच धाव आणि एका धावेला लगेच 2 धावेमध्ये कन्वर्ट केलं जातंय. थोडस मिसफिल्ड होते आणि पाहता पाहता 2 धावा. 3 चेंडू 3 धावा या फलकावरती. जुचंद्र प्रीमियर लीग सीझन 3 आपण बघतो आणि जबरदस्त नीट नेट साफ सूत्र. प्रत्येकाला हवीशी स्पर्धा प्रत्येकाने पाहिलेलं स्वप्न पूर्ण करायची संधी जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळते. भावेश पागी चांगली गोलंदाजी करते ब्लॉक हॉल मध्ये आणि स्टंप टू स्टंप लाईन त्याची नेहमीच पाहायला मिळते. एका धावेने धावफलक 4 धावा. चेतन पाटील खुश असतील जाडू शंगाडे बंटी सिक्सर या टीमचा परफॉर्मन्स राहिला. कॅप्टन कूल आहे चेतन आणि एक चांगला खेळाडू आहे शैलेश आणि ज्याच्याकडे क्षमता भरपूर आहे. 5 बॉल 5 धावा. छत्रपती वॉरियर्स आता वेट करावा लागेल. 2 मॅच तर हरला आहे मात्र काही घडू शकते जुचंद्र प्रीमियर लीग. बाकीचे संघ जर ते देखील बाकीचे मॅचेस हरलेत आणि रन रेटचा विचार करून एखादी मॅच तुम्ही जिंकलात तिथे काहीतरी लक फॅक्टर जाणवलं तर निश्चित रूपाने चान्सेस आहेत.
अजूनपर्यंत सांगू शकत नाही कोणता संघ बाहेर गेला. इथे कॅच सुटलाय. महागडा खेळाडू जुचंद्र प्रीमियर लीगचा रवी डवला. प्रेशर असतो, जो प्राइस टॅग लागतो ना, कधी कधी त्या प्रेशर मध्ये असतो खेळाडू. आपल्या भाषेमध्ये हा होता लॉलीपॉप सोपा झेल. सुटला गेलाय आणि इथे मात्र ओव्हर झाल्या पहिली 6 धावा. बॅटिंग करत असताना जीवन डिसोजा यांचा संघ पाहायला मिळतो. मार्गरेट 11. ऐकूया सुंदर संगीत. छत्रपती वॉरियर्स तुषार सोनवणे यांनी नक्कीच सांगितलं होतं की शिवतेजचा इथे वर्चस्व जास्त दिसतोय, म्हणून छत्रपती वॉरियर्स संघ थोडा डगमगलेला दिसला, म्हणून तुषार सोनवणे त्याच डगआउटच्या दिशेने जात आहेत. सहारण कामेश देखील इन ऍक्शन मध्ये. बाकी इतर टुर्नामेंट मी पाहिलं नाही कामेशला यंदाच्या हंगामात, मात्र आज वेळ काढलाय, कामावरती सुट्टी घेतलाय आणि सुट्टी काढून या स्पर्धेला देखील वेळ दिलाय. रुपेश यांना पाहतोय आपण, बेस्ट बॉलर ठरला होता मागील सीझन मध्ये. ऋतिका आहेत, ही त्रिमूर्ती आपल्याला शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, गली रिझन या दिशेने आपल्याला फिल्डिंग तैनात पाहायला मिळते. कव्हर पॉइंटला फिल्डर आहे चिनू आणि स्विच हिट करायचा होता, मात्र इथे हा चेंडू देखील पाहायला मिळतोय निर्धाव. त्यांच्या मागे श्याम पाटील अमर आहे, जुना जाणता अजिंक्य संघाचा खेळाडू, स्क्वेअर लेगला. त्यानंतर मिड ऑफला देखील आहे खेळाडू. मिड ऑन रिझन थोडस खाली पाहायला मिळते, मात्र लगेच 38 सर्कल मध्ये आता प्लेअर आणला रवीला. लॉंग ऑनला जास्त वाईट ठेवले, चेतन स्वतः आहेत. यावेळी जबरदस्त स्लॉट मध्ये चेंडू आला आणि पाठवून दिलं जाईल का पार्किंग प्लॉट मध्ये, मात्र नाही. चांगली फिल्डिंग सिद्धार्थ स्वतः संघमालक आहेत, मयूर पाटील आणि सिद्धार्थ म्हात्रे. चांगल्या पद्धतीने यावेळी मात्र फलकावरती धावा आहेत. आतापर्यंत विचार केला तर 8 धावा. मॅच आपण बघतो लकी स्ट्रायकर वर्सेस मार्गरेट 11 या दोन संघांच्या दरम्यान. लकी चॅम्प दाखवला कालच्या दिवसात आणि जबरदस्त परफॉर्मन्स राहिलाय. बॅट बदलली जाते. विनीत, अजय देखील आपल्याला पाहायला मिळतोय. एखादा चांगला जर खेळ राहिला अजयचा तर जेटीसी आणि टीसीपी वर एक स्पेशल व्हिडिओ त्यांचा अपलोड होईल. पुन्हा एकदा यावेळी मात्र चेंडू निर्धाव, अप्रतिम अचूक टप्पा आणि भेदक मारा. टर्न केला जातोय. थोडासा गोलंदाजाकडे अनुभव जास्त आहे. इतर ज्या टुर्नामेंट आहे त्या टुर्नामेंट मध्ये आपण पाहिलं नाही जास्तीत जास्त गोलंदाजी करताना सिद्धार्थ म्हात्रे आला, मात्र मागील 2 स्पर्धेमध्ये अजिंक्य संघाद्वारे खेळत असताना चांगली गोलंदाजी त्यांनी केली. मिड विकेटच्या बाहेर खेळायचं होतं, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मधून चेंडू निघून गेलाय बरोबर सीमारेषी पार. आणखीन एक येतोय JPL सीझन 3 चौकार. थँक्यू. 12 धावा फलकावरती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहत यावेळी मात्र बॅटच्या वरच्या एजला लावला हा चेंडू. पूल करायचा होता, तितका प्रॉमिसिंग पूल नव्हता, मात्र गॅप शोधू शकला कारण की 38 सर्कल क्लिअर करायचं होतं. 4 बॉल 12 धावा. पुढच्या मॅचचा टॉस देखील आम्ही अलाउन्स करणार आहोत. समोरच्या दिशेने खेळला आहे, मिड ऑफला फिल्डर आहे इथे मात्र ध्रुव. चांगली फिल्डिंग करतात. 1च धाव, 1 धावाने 5 बॉल आणि फलकावरती 13 धावा. एवन जोडी आमच्या अंपायरची विरल नायर सर आणि एका साईडला आशुतोष व्यवहारे सर. मग संपूर्ण पालघर जिल्हा, मुंबई नगरी असं कुठलंच गाव नाही जिथे विरल नायर आणि आशुतोष व्यवहारे सरांचं नाव नाही. 13 धावा. स्लोवर वन चेंडू होता, चांगल्या पद्धतीने स्लॅश केलंय. ऑन दी अपचा फटका आहे आणि इथे मात्र जबरदस्त कव्हर मधून
डीप कव्हरला एक्स्ट्रा कव्हरला चेंडू निघून गेला. 2 धावेला धावफलक पुढे आलाय. 15 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 2 पॉवर प्लेचे षटक राहिल्यात सध्या तरी गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या नावावर. मात्र विनीत बुरकुंड आता चांगला इनिंगला बिल्ड करतोय. भावेश जोगले शो देखील पाहायला मिळेल. सध्या पाणी घेऊन ते आल्यात. 2 ओव्हर 15 धावा 1 गडी बाद. ऐकूया सुंदर संगीत. 4 स्क्रीन तुमच्या स्क्रीनवरती पाहायला मिळतात. SDJ हिमालय पाटील, DJ युवराज बोलण्यामध्ये अपलोड होते म्हणून ऑन स्क्रीन बघू शकता. 4 कॅमेरे सहित ही स्पर्धा, 2 चॅनल सगळ्यात ही स्पर्धा, 4 अंपायर. देखील शिकवले. म्हणजे प्रत्येक कला आहे प्रत्येकामध्ये. ज्यांच्या अंगात कला त्यांनीच क्रिकेट खेळायला चला. बाकीच्यांनी वेगवेगळे वाक्य तिथे लावले असतील, रायमिंग वर्ड्स. थोडा हसी मजाक देखील असणं गरजेचं आहे. भावेश आलाय. मात्र खेळाडूंची माहिती देखील महत्वाची आहे. भावेश पागे पहिल्या वर्षापासून कन्सिस्टन्सी, मी म्हणेन JPL मधूनच हा खेळाडू वरती आला आणि मागे वळून पाहिला नाही. मग गोल्डन स्टार संघ पाहिला, चंद्रपाड्याचा संघ पाहिला, वाकीपाडा अजिंक्य संघामधून स्थान आणि रिझर्व खेळाडू अजिंक्यचा. सध्या एस्टनच्या मागे श्याम पाटील, त्यांचा गायडन्स देखील फार महत्वाचा असते त्यांच्याकरता. यावेळी मात्र 1 धाव गोलंदाजाने आणि एसटी रक्षकाने अपील देखील केली नाही. लेग बाईज अपील केली इथून चेतन पाटील कॅप्टनने, कारण की इम्पॅक्ट ऑफ स्टंपच्या बाहेर होता. 16 धावा फलकावरती रवी आहेत. खूप महागडे प्लेयर देखील आहेत या संघामध्ये. भरपूर भरवसा दाखवलाय आणि एक मॅच आपण पाहिली आरामात विन झाला होता. लकी स्ट्रायकर ऑफ स्टंपवर वेट अँड वॉच केलं. जेवढा वेळ चेंडूला पाहत राहाल ना तेवढी दशा दिशा बदलत राहील तुमची. आणि इथे मात्र बॅटर जवळजवळ ऑफ स्टंपवर खेळतोय, मात्र चेंडू आतमध्ये वळतोय. असं नाही की जास्त वाईड लाईनीच्या जवळ होता, भरपूर आतमध्ये हा चेंडू होता आणि इथे मात्र हा चेंडू निर्धाव. तुमच्या मनामध्ये एखादी शंका वाटली तर एक रिव्ह्यू प्रत्येक टीमला दिले. तो सफल झाला तर रिव्ह्यू कंटिन्यू असेल, मात्र सफल नाही राहिला तर रिव्ह्यू बाद देखील असेल. स्ट्रेट खेळायचा होता. पुन्हा एकदा ऑन दी अप खेळला समोरच आणि इथे रनआउटची संधी. मला तरी वाटते इथे विकेट सॅक्रिफाईस केलाय की काय, कारण की जास्त इलूच्या माध्यमातून डॉट बॉल येत होते आणि ही धाव फार घातक होती आणि इथे रनआउटच्या माध्यमातून विकेट जातोय. फलकावरती धावा आहेत, त्या म्हणजे 17 वरती आलाय दुसरा खतरा. जबरदस्त बॅटिंग केली चंद्रपाड्याच्या मैदानावर. नुकताच जी स्पर्धा पार पडली रॉकस्टार चषक, रॉकिंग बॅटिंग झाली होती. षटकारांची आतिषबाजी, सरळ 3 षटकार त्याच्या बॅट मधून आले होते हितेंद्र भोईर सारख्या गोलंदाजाला. इथे विनीत इनटू द गॅप, अप्रतिम फटका, जबरदस्त गॅप. 2 फिल्डरच्या मधोमध मिड विकेट आणि जो लॉंग ऑन आहे ना त्याच्या मधोमध बरोबर चेंडू निघून गेला आहे. चौकार. बघू शकता हा चेंडू आहे. चांगला कॅमेरा वर्क शेवटपर्यंत कॅमेरामॅनची नजर. आणि बघा 2 फिल्डरच्या मधोमध मार्गरेट 11 स्टँड मध्येच इशारा देणारा चौकार. चौकार निश्चित. धावफलक 21 धावा. मार्गरेट 11 चांगली मेजवानी असते. मार्गरेट तुम्हाला पाहायला मिळेल
परेरा नगरला जीवन डिसोजा आणि अप्रतिम खास ओळखला जातो मार्गरेट हे शॉप तंदुरीसाठी स्पेशालिस्ट आणि ऑल तुम्हाला फूड्स तिथे पाहायला मिळतील. स्वखर्चाने जा. जीवन डिसोजा यांच्याशी संपर्क साधा. मार्गरेट 11 आपण बघतोय टीम बॅटिंग करत असताना आता मात्र विनीत बुरकोंड छोटा पॅक बडा धमाका आणि जबरदस्त फॉर्म मध्ये आहे हा बॅटर. नायगावला देखील मैदान गाजवलं ऋषी वाल्मिकेश्वर ऐतिहासिक मैदानावरती. चांगली फटकेबाजी झाली होती. इथे जास्त स्तुती केली. अमर आहे, अनुभवी आहे. अमर असे चेंडू सोडणार नाही. भरपूर अनुभव आहे असे चेंडू पकडण्याचे आणि इथे मात्र अप्रतिम कॅच त्यांनी कॅरी केला. विकेट डाऊन. बघू शकता तुम्ही ऑफ स्टंप वाईट चेंडू होता हा छेडला गेला आणि त्यानंतर अमरचा प्रेझेन्स ऑफ माइंड बघा. जर उंची जास्त असले कॅच तर कोणत्या स्टाईल मध्ये घ्यायचा, इंडियन स्टाईल की ऑस्ट्रेलियन स्टाईल, तर इथे ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये हा कॅच घेतला. हा एक्सपिरियन्स अमरचा. म्हणून काही कॅचेस आपण पाहतो इंडियन स्टाईल मध्ये कधी घ्यायची कॅच आणि कधी ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये, हे फार महत्वाचं आहे. सागर पाटील भरपूर विश्वास दाखवलाय आणि लकी स्ट्रायकर म्हटलं तर बँजो पथक अप्रतिम कलाकार आहेत. खास बाहेरून बँजो मागवलाय. एन्जॉयमेंट भरपूर एन्जॉय करतात. एन्जॉय करणं गरजेचं देखील आहे. थँक्यू बँजो वादक आणि संपूर्ण लकी स्ट्रायकर. आणि बघा ज्यावेळी बॉल पडतो त्यावेळी ते बँजो वाजवत नाही. एखादा चौकार षटकार गेल्यावर आपोआप बँजो वाजवतात. ही खासियत आहे त्यांची. इथे मात्र हा चेंडू तरी कोणत्या प्रकारचा आहे. स्क्वेअर लेग अंपायरनी तर व्हाईट बॉलचा इशारा केलाय आणि इथे व्हाईट +1 1 बाउन्स वन. टोटल या 2 धावा, 2 धाव्याने धावपलक 23 धावा, 3 गडी बाद, 5 चेंडू फेकून झाल्यात. सर्व गोष्टी आहेत JPL मध्ये. येणार कट्टा सध्या तरी येणार कट्टा आपल्या डगआउट मध्ये खेळाडू दिसत नाहीये. जशी त्यांची मॅच लागेल तस तसे खेळाडू येतील. काही आहेत सपोर्टर्स आहेत, काही खेळाडू आहेत. चांगला फटका पुन्हा एकदा ड्राईव्ह केला जातोय आणि इथे मात्र गॅप मध्ये चिनू यांना बघतोय आपण. मात्र फिल्डर येतोय ध्रुव पुष्पराज म्हात्रे आणि चांगली फिल्डिंग करतोय. इथे मात्र 3 धावा कंप्लीट केल्या जातात. ओव्हर झाले आणि 26 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 26 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 3 ओव्हर. लकी स्ट्रायकर मधून बँजो वाजेल आणि आमच्या कॉमेंट्री स्टुडिओच्या बाजूने DJ हिमालय युवराज वाजेल.
काही संकटात नाही. भावेश जोगलेला मी जवळून पाहिलंय, चांगला बॅटर आहे. इथे रनआउट तो झालाय, म्हणजेच इथे संघ अडचणीमध्ये आलाय. स्वतः आलाय जीवन डिसोजा. सध्या गॉगल तरी दिलाय भावेशकडे. जीवन थोडा फास्ट जा प्लीज. असंच जर चालू राहिलं तर निश्चित रूपाने JPL ला मला वाटतं एक दिवस आणखीन ऍड करावा लागेल आणि आमचे आयोजक विचार करतील. नुसतं आम्ही मार्गारेट 11 ला सांगत नाहीये, प्रत्येक टीमला सांगतोय की आपण थोडं क्विक अँड फास्ट करा. एकत्र मीटिंग कमी घ्या. मीटिंग रात्री बरी असते, तिथे तुम्ही सांगू शकता. मैदानाच्या आतमध्ये मीटिंग घेतलं तर काहीतरी गडबड होते. 28 धावा. स्विच इट. जीवन डिसोजाचा हा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक येतोय. अप्रतिम फिल्डिंग आणि इथे मात्र 2 धावा. चांगला फटका. 2 धाव्याने धावफलक पुढे आले. 30च्या घरामध्ये 3 बॉल 30 धावा. पुढच्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. पुढची मॅच असणार आहे बंटी सिक्सर 27-27 आणि ओमसाई 110. बिग बॅटल अँड बिग फाईट. बंटी सिक्सर 27-27, ओमसाई 110. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये येतील. पुन्हा एकदा स्विच इट. एक धाव कंप्लीट. दुसरे धावेचा प्रयत्न, मात्र दुसरी धाव नाही होणार. एकच धाव. चांगला बॅकिंग श्याम पाटील यांच्या माध्यमातून. 31 धावा. छत्रपती वॉरियर्सने देखील एक लेफ्टी पाठवला होता. ऍडव्हान्टेज होता लेफ्टीला किशोर, मात्र तो ऍडव्हान्टेज दिसून आला नाही आणि वाऱ्याच्या अपोजिट भावेश म्हात्रेने अप्रतिम सिक्सर मारला. ऋतिकने देखील चांगली बॅटिंग केली. ते जर सुरुवातीला जर विचार केला ना, ती चर्चा आपण नंतर करणार आहोत. पुढचा बॉल. सागर पाटील समोर चेंडू दिला होता. टायमिंग फटका अमर आलाय आणि इथे मात्र एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, एकटाच खेळाडू धावून धावा होणार नाही. जीवनला रनआउट केलंय आणि इथे जीवन खुश नाही आहेत. टायमिंग फटका होता सागरचा, मात्र इथे अप्रतिम रित्या रनआउट केला जातो. 32 वरती 5 गडी बाद. पाटील यांना आपण बघतोय सीझन 1 चा बेस्ट फिल्डर. JPL सीझन 1 चा श्याम पाटील होते बेस्ट फिल्डर आणि म्हणूनच एस्टनच्या मागे आपल्याला पाहायला मिळतं. विजय कांबळे आमच्यापर्यंत चांगली माहिती देतात, त्यांचा आभारी आहोत. मिस यू विजय कांबळे. स्कोरिंग करताना कुठेतरी त्यांची कमी जाणवते आम्हाला, मात्र अंकित पवार ती कमी पूर्ण करतायत. एक धाव आणि इथे मात्र लेग बाईटचे एक धाव असेल. आता धावा झाल्यात 5 विकेट गेल्यानंतर 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 धावा. ओमसाई 110 आणि बंटी सिक्सर 27-27, 27-27 बंटी सिक्सर, ओमसाई 110. दोन्ही टीमचे कॅप्टन येतील. ऐकूया सुंदर संगीत. पाहत आहे की रुपेश मोरे सारखा गोलंदाज देखील आहे या टीम मध्ये. इंजरी आहे शोल्डर, म्हणूनच काही काहींचे प्रश्न येतात आमच्यापर्यंत. मात्र नाहीतर चेतन सांगतो की मीच ओव्हर घेतली नसती, म्हणून रुपेश लवकरच ठीक होईल. कारण की बेस्ट बॉलर मागील वर्षीचा होता. रवी महागडा प्लेयर आहे. 34,000 पॉइंट्सनी मोठी बोली लागल्या, मात्र सागर पाटील आहे आणि सागरच्या बॅट मधून आलाय धूम धडाका आउट ऑफ दी पार्क. ही खासियत आहे, नजाकत आहे, ताकद आहे सागर पाटीलची. येतोय षटकार.
गोलंदाजाची बॅक मजबूत पाहिजे. जास्तीत जास्त बॅक पेन शोल्डर इंजरी आपण पाहिला. चेंडू द्या जुना बॉल. एकोणचाळीस धावा, 5 धावा. लकी स्ट्रायकर मध्ये जो बँजो वाजतो ना त्याची धून पण ऐकायला येते. तो कुठलं गाणं आहे तुम्ही आम्हाला कॉमेंट्स करू शकता. जेटीसी आणि टीसीपी वर कोणतं संगीत लकी स्ट्रायकर मध्ये वाजवलं जाते आणि त्या सॉन्गचं तुम्ही लगेच टायटल जे असेल ना ते आमच्यापर्यंत जेटीसी आणि टीसीपी वरती कॉमेंट्स करू शकता. 39 धावा, 5 विकेट. अजित म्हात्रे सर आहेत आणि बेस्ट डीजे ऑपरेटर आपण पाहिलं होतं त्यांचं. नुकताच अमित दादा पाटील यांची ती स्पर्धा झाली होती आणि पाहिलं होतं एक वेगवेगळी गाणी, जुनी गाणी आठवण करून दिली होती त्यांनी. 39 धावा. सध्या तरी एक बॉल झालाय. सागर पाटीलची बॅट लागली ना तर आतिषबाजी, धूम धडाका. समोरून थोडा फिरवला जातोय, थोडा काटा बदलला आणि आतमध्ये वळणारा चेंडू पाहायला मिळाला. अगोदर बॅट आली आणि नंतर चेंडू आला. 2 चेंडू. सागर पाटील आपण पाहिलं संकेत 11 चंद्रपाड्याचा बॅटर आहे. ससूनवगरचं मैदान गाजवलं होतं गेल्या वर्षी आणि काय बॅटिंग केली होती सागर पाटीलने. समोरच केलंय बॉलरच्या डोक्यावरून स्ट्रेट ड्राईव्ह. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. निशान मात्र आज रनिंग बिटवीन द विकेट मध्ये पाहायला मिळते. नेहमी ऍज अ ओपनर बॅटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते. काल काहीतरी कांडमंत्र दिलं आणि आज 5 विकेट गेल्यानंतर तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. 41 धावा. आता म्हणू शकतो की चांगली स्थिती आहे मार्गारेट 11 त्या टीमची. मात्र समोर देखील चांगले चांगले बॅटर आहे. रवी असेल, सिद्धार्थ, चेतन चांगल्या फॉर्म मध्ये आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळला जातो. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. मिड विकेटला ध्रुव आहे, चांगली फिल्डिंग करतोय. पैकी मात्र येईपर्यंत 2 धावा कंप्लीट. ऋतिक गेला बॅकिंगला आणि इथे 2 धावा. 2 धावेने धावफलक पुढे आलाय. 43 धावा. मास्टर माइंडेड श्याम पाटील यांना बघतोय. गोलंदाजीच्या अगदी जवळ आहेत. तिथून कानमंत्र दिला जातोय कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे, कुठे टप्पा टाकायचा आहे आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी होईल का. 2 बॉल शिल्लक आहे. 43 धावा. पुन्हा एकदा चांगला ड्राईव्ह केला जातो ऑन दी अप. 38 सर्कलच्या आतमध्ये चिनू आहे आणि इथे मात्र एकच धाव. एका धावेने धावफलक 44. 44 धावा. 5 बॉल फेकून झालेत. टॉस करण्याकरता बंटी सिक्सर, जितेश पाटील आणि ओम साई 1110 दिवेश हे 2 कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये येतील. हेलिकॉप्टर समोरच बरोबर फिल्डिंग लावली होती श्याम पाटीलने, त्यांनाच बेट केलंय या चेंडूने. पैकी खराब. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा होईल का प्रयत्न, तर नाही. या 2च धावा आणि 2 धावेने धावफलक 46-47 चा आव्हान सामोरे ठेवले. मार्गारेट 11 कडे चांगला बॉलिंग अटॅक आहे तर एका साइडला लकी स्ट्रायकर कडे चांगला बॅटिंग अटॅक आहे. मजा येईल ही मॅच. नक्कीच रफ अँड टफ तुम्हाला पाहायला मिळेल, त्यात काही शंका नाही. ओम साई 1110 वर्सेस बंटी सिक्सर 27-27. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन. बघू शकता मार्गारेट 11 ची जी बॅटिंग झाली ना, सुरुवातीला विनीत जाधव याचा आयकॉन प्लेअर सस्त्यात शैलू विनीत भुरकुंड 11 बॉल मध्ये 15 धावा केल्या आणि नाबाद सागर केसीनाथ पाटील 8 बॉल मध्ये 13 धावा महत्वाच्या मॅच मध्ये. त्यानंतर अप्रतिम बॉलिंग अटॅक राहिला. भावेश पागी 2 ओव्हर मध्ये 16 धावा 2 विकेट. 8चा इकॉनॉमी राहिला. 5 डॉट बॉल. सिद्धार्थ म्हात्रे 2 डॉट बॉल केले. 1 ओव्हर मध्ये 9 धावा दिल्या. चेतन पाटील 5 धावा दिल्या आणि 2 डॉट बॉल त्याने देखील केले. रवी डवला महागड षटक ठरला 13 धावा. असा हा लेखाजोखा ऑन स्क्रीन तुम्हाला पाहू शकता. टॉस बॉक्स पाहुणे आहेत का आमच्या स्टेजवर? काय नाव भाऊजीचं नाव काय? चला भाऊजी या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांनाच विनंती करीन आपल्या शुभ असते
टॉस केला जाईल. आज कॅप्टन थोडा चेंज आहे. भाऊजी भरपूर एन्जॉय करतात या मॅचला आणि सेम नियम, सर्व नियम माहिती आहेत. दोन्ही टीम करता महत्वाचा मॅच. चला बंटी सिक्सर कॉल करतोय. काटा काढण्याचा प्रयत्न आहे मात्र आलाय छापा. भाऊजी यांना विनंती करेन की दोन्ही टीमला शुभेच्छा देऊन आपण स्थानापन्न व्हायचंय. ओम साई 111-0 टॉस जिंकलाय. डिसिजन काय? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग करायची आहे. पहिली मॅच खेळत असताना थोडा बॅकफुटला संघ जाणवला. या मॅच मध्ये काय स्ट्रॅटेजी आहे? नक्कीच ही मॅच जिंकायचीच आहे. हरलं तर बाहेर, जिंकलं तर अजून एक चान्स आहे. आणि नक्कीच कोणते असे खेळाडू आहेत जे चालले नाहीत ॲज अ बॉलर ॲज अ बॅटर, ते चालण्याचे सध्या या मॅच मध्ये इम्पॉर्टंट राहतील. काल खेळ खूपच चांगला झालेला, फक्त अजून 10 रन असते तर आम्ही जिंकलो असतो. म्हणजेच कालचा खेळच चांगला राहिलाय, म्हणजे कोणतीही शंका नाही मनामध्ये. या मॅच मध्ये फक्त 100% द्या, चांगली खेळी होईल. नक्कीच. शुभेच्छा असतील तुम्हाला. बंटी सिक्सर तर टॉस जिंकला असता, डिसिजन काय असता? आम्हाला पण टॉसच जिंकायचं होतं, पण बॅड लक. टॉस जिंकला असतं तर फिल्डिंगच घेतली असते आम्ही. आता बॅटिंग देखील टॉस हरला. मनाप्रमाणे काल बॅटिंग घ्यायची होती, बंधूंनी सांगितलं होतं. आज तुम्ही फिल्डिंग सांगताय. आता बॅटिंग करताना काय टार्गेट आहे मनामध्ये? जास्तीत जास्त रन बनवायचा प्रयत्न करू. आमच्याकडे बॅटिंग पॉवर स्ट्रॉंग आहे, पण काल चाललेला बॅट्समन आज नक्की त्यांचा 100% देण्याचा प्रयत्न करेल सर बॅट्समन. टॉप 6 मध्ये जाण्याचा प्रयत्न आहे का? नक्कीच नक्कीच, खूप प्रयत्न आहे आमचा. शुभेच्छा असतील दोन्ही टीमला, कारण की मॅच ऑन होते. आणि या सेंटर न्यूज ओम साई 111-0 टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, इथे सज्ज आहेत तुषारजी सोनवणे, व्हॉइस ऑफ चंद्रपडा वाकीपडा. त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. थँक्यू JTC अँड TCP लाईव्ह. धन्यवाद. सर धन्यवाद. पुढे एकदा वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून जुळले गेलेले प्रेक्षक वर्ग, तुमचं एक मनपूर्वक स्वागत. आपण पाहत आहात, ऐकत आहात JPL जुचंद्र प्रीमियर लीग 2024. दोन फलंदाज आघाडीच्या मैदानाच्या आतमध्ये. चेतन पाटील चँग, कालचा दिवस ज्याने गाजवला आणि त्याच्या सुट्टीने आलेत मैदानाच्या आतमध्ये सिद्धार्थ. 13 चेंडू 33 धावा ज्याने केल्या, तोच मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आलाय चेतन पाटील चँग या नावाने. त्याला भरपूर प्रसिद्धी मिळाली आणि लकी स्ट्रायकर या संपूर्ण स्टँड मध्ये जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे अगदी जर पाहिलं तर जबरदस्त कामगिरी राहिली त्याच्या संपूर्ण संघाची. कौतुक करेन मी भावेश पागीसह, ज्याने 2 षटकं हाताळली गेली आणि जबरदस्त कामगिरी केली गेली. ती म्हणजे भावेश पागीच्या माध्यमातून 2 विकेट्स त्याला मिळाले. फक्त आणि फक्त 16 धावा 2 षटकामध्ये खर्च केल्या गेल्या आणि षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी सुरुवात होत असताना मॅच ऑन गेम ऑन. 5 षटकामध्ये विजयाकरिता 46 धावांचं लक्ष. षटक क्रमांक पहिल्यामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती नवीन म्हात्रे येत असताना आपण पाहत आहेत. अतिशय उत्तम दर्जाचे नवीन देखील खेळाडू आहेत, परंतु चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. चेतन पाटील हे स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळते. एक उत्कृष्ट दर्जाचे ऑल राऊंडर खेळाडू म्हणून त्यांना आपण सातत्यपूर्वक पाहिले. पहिला बॉल ओव्हर दी विकेटने पहिला बॉल. बॅटची कडा त्या ठिकाणी जर पाहिलं तर यष्टीरक्षक आहेत. बॅट पोझिशन तितकंसं प्रॉपर नव्हतं आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल डॉट चेंडूची सांगता केली जाते. 46 धावा झाल्या आणि 47 धावांचं उद्दिष्ट हे मैदानाच्या आतमध्ये असेल. आम्ही विनंती करतोय मायगर्स टीमला एक अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या प्लीज. ओहो, फुल टॉस होता. ऑन साइडला बॉलला वडवले गेले. बॉल चाललाय थेट डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जबरदस्त फटका विथ द टायमिंग आणि सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषे पार. जुचंद्र प्रीमियर लीग चौकार.
ज्याप्रमाणे आज या संघाच्या माध्यमातून खेळत असताना जबरदस्त कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली आहे आणि संघ मालकांनी देखील निश्चित स्वरूपात जर पाहिलं एक चांगल्या खेळाडूची निवड या टीमच्या माध्यमातून केली गेली. ज्या व्यक्तिमत्वाने या स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं तर स्पॉन्सरशिप केले त्यांचा देखील आभार आम्ही मानणार आहोत. निश्चित स्वरूपात जितेंद्र परिसर म्हटलं तर सर्वाधिक मोठमोठ्या स्पर्धा आणि तेवढेच उद्योजक या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौकार आलाय, चौकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 4च्या घरामध्ये स्टेप आउट झाले. त्यांचा आवडता फटका खेळण्यासाठी ते उतरले होते परंतु आवडला जर पाहिलं तर बीट झाले आहेत. जबरदस्त लाईन होती ती म्हणजे नवीन मात्रेच्या माध्यमातून बीट केलं या ठिकाणी. अगदी जर पाहिलं तर त्यांचा पॅटर्न स्ट्रोक सर्वात आवडता फटका एक्स्ट्रा कव्हरला खेळत असताना डान्सिंग डाऊन दी ट्रॅक आणि स्कोअर द विकेट देखील चांगले फटकेबाजी करतायत चेतन. परंतु या वेळेला खेळत असताना डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 3 बॉल फेकून झाले. संघाची धावसंख्या फटकावरती 4 झाले. कमबॅक केलंय. कमबॅक ही काळाची गरज बनून राहिली होती आणि ती कमबॅक मैदानाच्या आतमध्ये नवीन मात्रेने करून दिली जाते. जबरदस्त लाईन अॅक्युरेटली टप्पा पाहायला मिळतो, अचूक टप्पा पाहायला मिळतोय आणि तिथून जर पाहिलं तर हाही देखील बॉल डॉटच्या माध्यमातून राहतोय. 4 चेंडू फेकून झाले. पहिला बॉल डॉट होता, त्यानंतर चौका ठोकला चेतन पाटील चँगने. तिथून जर पाहिलं तर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धावच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. म्हणजेच काय तर जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी विथ द टर्न विथ द बाउन्स अप्रतिम पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉल होता, ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डीप विकेटला बॉल निघून चालला. एक सिंगल त्या ठिकाणी मिळेल. एकेरी धावणे संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचली म्हणजे 5च्या घरामध्ये चेंडू फेकून झाले. 5 गरज ही काढायची बनून राहिली होती परंतु तिथून जर पाहिजे तर मैदानाच्या नवीन पाटील आले आणि त्यांच्या माध्यमातून सुंदर गोलंदाजी होत असताना आपण पाहिली. जबरदस्त लाईन विथ द पेस पाहायला मिळाला आणि जबरदस्त गोलंदाजी करत असताना 5 चेंडू फेकून झाले. शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या षटकातील शिल्लक असेल. ओव्हर दी विकेटने सिद्धार्थसाठी पहिला बॉल फेस करत असताना बीट केलंय आणि पहिलं षटक नावावरती राहिले नवीन पाटीलच्या आणि मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत जर पाहिलं नवीन मात्रेच्या आणि तिथून जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक पहिल्याच अखेर कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरेस या ठिकाणी जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 47 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या धावफटकावरती 5 झाले. या विकेट डीजी युवराजला. येऊया मॅचच्या दिशेने. पाहिले तर 2210 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या. 2 षटकामध्ये 22ने टोटली 16 धावा खर्च केल्यात. परंतु पहिल्या षटकावरती या ठिकाणी जर पाहिलं तर जबरदस्त कामगिरी करत असताना आपण पाहिलं ते म्हणजेच नवीन मात्रे यांना ज्याने फक्त 5 धावा खर्च केल्यात. परंतु चेतन पाटील चँग इथून चांगली बॅटिंग अपेक्षित असेल. आता मात्र जर पाहिलं तर 10.50च्या सरासरीने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणं गरजेचं राहील. विनीत जाधव आले. पहिला बॉल जर पाहिला तर त्यांचा आवडता स्ट्रोक खेळत असताना सुंदर फटका पाहायला मिळतोय. 1 बाउन्स चेंडू सीमारेषे गाठेल. मिळतील धावा 4. येतोय जुचंद्र प्रीमियर लीग JPL चौकार. हार्दिक स्वागत. आता मात्र ब्रास बँड देखील वेगाने वाजण्यासाठी सुरुवात झालाय कारण की मैदानाच्या आतमध्ये आता मात्र चेतन पाटील चँगची बॅट बरसन सुरुवात झाली. परंतु दुसऱ्या बाजूला विनीत जाधव आयकॉन खेळाडू आहेत या टीमचे.
ऑफस्टिकच्या बाहेर शपल झाली. याही वेळेला सुंदर फटका पाहायला मिळतोय. कट केला जातोय. 2 क्षेत्ररक्षक बॉल मागे धावतायत. बॉल स्टॉप केलाय. अप्रतिम फिल्डिंग मिस्टर तुषारच्या माध्यमातून झाल्यात. सिक्कीम बॉय चंद्रपडा या टीमच्या माध्यमातून ते खेळतायत आणि आज जर पाहिलं तर जबरदस्त कामगिरी फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळाली. पाहता मैदानाच्या आतमध्ये तरी सुद्धा रनिंग बिटवीन द विकेटच्या जोरावरती ऑन द क्रीज 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. 3 धावांनी संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 12च्या घरामध्ये. पहा ऍक्शन रिप्ले दाखवला जातोय TCP लाईव्ह आणि दुसऱ्या बाजूला JTC लाईव्हच्या माध्यमातून युट्यूबच्या चॅनलच्या मध्ये उपस्थित असलेले सर्व प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. मुख्य व्यासपीठावरती उपस्थित असलेले मान्यवर त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे जुचित्र प्रीमियर लीग मध्ये. पुढचा बॉल बॅटची कडा होती तिथून जर पाहिलं तर चुकीचं एसटी रक्षण पाहायला मिळालं. थोडीशी फ्लाइंग जम जर इथून घेतली असते जीवनने तर कुठेतरी विकेटचं पतन पहिल्या विकेटचं पतन झालं असतं, परंतु तसं काही मैदानाच्या आतमध्ये घडलं नाही. सुखरूपपणे एक धाव कंप्लीट केली गेली. एकेरी धावणे संघाची धावसंख्या धावफटकावरती 13. 1.3 चेंडू खेळ या ठिकाणी कंप्लीट झाल्या. धावसंख्या धावफटकावरती 13 झाले. छत्रपती वॉरियर्स या टीमच्या आपण मॅच पहिले थोडासा बाकफुटला याही मॅच मध्ये जाणवला गेला, परंतु त्यांच्या माध्यमातून एक सामना अजून देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खेळायचं बाकी असेल. कमबॅक होऊ शकते. स्ट्राईक रेट रन रेट हा संपूर्ण काही पाहिला जातो प्रीमियर लीगच्या माध्यमातून. सातत्यपूर्वक कट करण्याचा प्रयत्न होता जीवनच्या माध्यमातून. आणखी एक चुकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि पंच सांगतायत निश्चित स्वरूपात तर बॅटच्या साहाय्याने एक धाव येताना दिसते. विरलजी नायर सर एक उत्कृष्ट दर्जाचे पंच आणि सातत्यानंतर पाहिलं तर जुचित्र नगरीमध्ये उपस्थित असतायत. त्यानंतर जर पाहिलं तर अशोक सराट यांना देखील आपण पाहतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर जबरदस्त पंचाची भूमिका त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा वेलकम असेल या जुचित्र नगरीमध्ये. बॉल तयार झालेत. पुढे एकदा गोलंदाज विनीत, फलंदाज देखील सेट झालेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका फसलाय परंतु विनीत थोडीशी क्लेट पोचले बॉलवरती. बॉल नॉर्मल स्लॅन्ड मध्ये ट्रॅव्हल झालाय आणि पाहता एक सिंगल आले. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकापर्यंत पोहोचेल ती म्हणजेच 15च्या घरामध्ये. 1.5 चेंडू फेकून झाले. 47 धावांचा पाठलाग करताय लकी स्ट्रायकर्स. पहिला सामना मोठ्या फरकाने मैदानाच्या आतमध्ये जिंकलाय, परंतु दुसरा सामना जिंकण्यासाठी परीकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले आणि इथून जर पाहिलं तर चेतन पाटील चांगची बॅट लागेल का हे पाहणं महत्वाचं राहील. कट केला यावेळेला सुंदर त्यांचा आवडता एक दमदार दर्जेदार 4 धावांकरिता जुचंद्र प्रीमियर लीग चौकार. स्पर्धेतील जर पाहिलं तर जुचंद्र प्रीमियर लीग 2024च्या तिसऱ्या हंगामातील पहिला खेळाडू ठरला जातोय. आतापर्यंत 22 चेंडूचा सामना केलाय. 50 धावा कंप्लीट झालाय. अभिनंदन चेतन पाटील चँग. जबरदस्त कामगिरी चेंजनच्या माध्यमातून राहिले. अर्धशतक साजरं केलं जाईल निश्चित स्वरूपात. आतापर्यंत जर पाहिलं तर 22 चेंडूमध्ये 50 धावा या मालिकेमध्ये राहिल्यात, परंतु जबरदस्त कामगिरी राहिले नवीनची देखील, कारण की ज्याप्रमाणे नवीनने कामगिरी केली पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या आहेत, तशाच प्रकारचे गोलंदाज नवीन करतील की सिद्धार्थ आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर चेतन तोच दबदबा निर्माण करतील. धावसंख्या धावफटकावरती 19 झाले. अठरा चेंडू 28 ची गरज. मॅच ऑन, गेम ऑन. खोलवा टप्प्याचा बॉल होता, सन्मान दिलाय. एक सिंगल तर प्राप्त केले जाईल. बॉलर त्या ठिकाणी जपाल तर फिल्डर येताना दिसत आहेत. थोडेसे डगमगले गेले, भावेश जोगले बॅकअप मिळाले. लॉंग ऑफ फ्रून फिल्डर पुढे येत असताना अजय यांना आपण पाहिलं. पाहता सिंगलला डबल मध्ये या ठिकाणी कन्वर्ट केलंय. सिंगल येताना दिसत. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचेल 20च्या घरामध्ये.
20 रन्स ऑन दी बोर्ड. फिल्डिंग सेटअप करत असताना नवीन मात्र्यांना आपण पाहत आहेत, ज्याप्रमाणे ते गोलंदाजी करतायत तशा प्रकारचे फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जातोय. ओव्हर दी विकेटने बॅटची इनसाइड एज आणि यावेळेला चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बॉल चाललाय डीप थर्डमॅनला, येणारा नशिबाचा चौकार. चेतन पाटीलची चँगची कॅच सोडले की मॅच सोडले. घेऊन कॅच करण्याचा प्रयत्न जीवनच्या माध्यमातून. त्याच्या मागोबाज जर पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक होते, बीट झाले आणि बॉल थेट गेला. 4 धावेकरिता चौकार. चांगला बॉल यावेळेला जर पाहिलं तर लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात, पायचिकच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेत. पहिल्या बॉलवरती नाही तर दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळाले नवीन म्हात्रे यांना. आणि सर्वात मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये लकी स्ट्रायकर्स संघाला लगावला जातोय. जवळपास 11 बॉल 21 ची पारी मैदानाच्या आतमध्ये खेळले. चेतन पाटील चँग आउट. या संपूर्ण JPL मधील सर्वाधिक महागडे खेळाडू, परंतु ज्याप्रमाणे जेवढ्या पॉइंट्स टेबलने एकंदरीत जर पाहिले तर त्यांना विकत घेतले गेले, तशी बॅटिंग किंवा तशी बॉलिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली नाही. परंतु या मॅच मध्ये रवी डवलेचा झकास गेम पाहायला मिळेल का? पहिला बॉल सन्मानजनक खेळला. यावेळेला जर पाहिलं तर बॅटची थोडीशी इनसाइडेड लागले. बॉल चाललाय मागे, पाहता पाहता क्षेत्ररक्षक आहेत निशांत, आणि निशांतचं देखील कौतुक करावं लागेल. निशांत आणि त्यांची संपूर्ण टीम, पप्प्या असतील, त्यानंतर मानव जे आहेत, चिन्मय वगैरे, त्यांनी भरपूर मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी घेतले. त्यांचा आभार आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. ज्या ज्या व्यक्तींनी या स्पर्धेसाठी एकंदरीत जर पाहिलं तर आधार दिलाय, त्यांचा देखील आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करणार आहोत. आणि निश्चित स्वरूपात जितेंद्र म्हटलं तर जितेंद्र प्रीमियर लीग आणि प्रत्येकांची आवडती स्पर्धा आपण पाहत आहेत. ओहो, सिद्धार्थ आहेत यावेळेला बॉल फेस करता सरा टप्पा पडल्यानंतर थोडासा उसडी घेतला. त्यानंतर जर पाहिलं तर यष्टीरक्षक जीवन याच्या हातामध्ये बॉल निघून जातोय. जीवन डिसूजा यांना आपण पाहत आहेत. मार्केट्स 11 आज जर पाहिलं तर संघ खेळत असताना एक जबरदस्त रेस्टॉरंट आपल्याला पाहायला मिळते परलाच्या नगरीमध्ये. निश्चित स्वरूपात प्रत्येक वर्षी त्यांचा संघ या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना दिसतोय. पुढे एकदा नवीन तयार होतील. स्ट्राइक एंडला सिद्धार्थ ओव्हर द विकेटने जबरदस्त फटका पाहायला मिळाला, परंतु फटका फसला गेला. या ठिकाणी नवीन स्वतः चेंडू मागे धावत आहेत, परंतु चेंडू जर पाहिलं तर खाली क्षेत्रामध्ये पडला जातोय. पाहता पाहता जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. रवीला आता मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करणं अपेक्षित राहील. त्याच्या सोबतीने आपण जर पाहिलं तर सिद्धार्थ म्हात्रे यांना देखील जर पाहिलं तर चांगली फलंदाजी करावी लागेल. 12 चेंडू 20 धावेची गरज. प्रत्येक षटकामागे 10 धावा बनवाव्याच लागतील. या 12 चेंडू 20 धावा निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर रोखल्या जातील की ठोकल्या जातील हे पाहण्याअगोदर आपण ऐकणार आहोत डीजे युवराजला, आणि येऊया पुढे एकदा या मॅचच्या दिशेने. आपण ऐकलाय 12 बॉल शिल्लक, इथून 20 ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये रवी आहेत, दुसऱ्या बाजूला सिद्धार्थ, दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये सेट झालेत. रवीची देखील कामगिरी आपण पाहणार आहोत, ज्याने 1 चेंडूचा सामना केला, 1 धाव त्याने आतापर्यंत बनवले. सिद्धार्थ पण आपण पाहतो जवळपास जर पाहिलं तर 6 चेंडू ज्याने खेळलेत आणि 5 धावा मैदानाच्या आतमध्ये त्याने देखील बनवल्यात. म्हणजेच काय तर प्रत्येकाच्या बॅटमधून दोन्ही बॅटरच्या माध्यमातून धावा येताना दिसत आहेत. षटक क्रमांक 4 मध्ये कोण येतील हे पाहणं महत्वाचं राहील, कारण की ज्याप्रमाणे हे षटक क्रमांक 4 फार महत्वाचं राहील.
नंबर 4 मध्ये आले ते म्हणजे भावेश जोगले. कशा प्रकारची भावेशची फलंदाजी राहील हे देखील गोलंदाजी राहील हे देखील पाहणं महत्वाचं राहील. आणि दुसऱ्या बाजूला रवीची फलंदाजी या मॅच साठी भरपूर काही महत्वाचे राहील. निशांतला आपण पाहत आहेत फिल्डिंग सेटअप करत असताना. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर भावेशला देखील पाहतोय. ऍक्च्युअली बॉलर आहेत आणि ज्याप्रमाणे टप्प्यावरती ते गोलंदाजी करतायत त्याच्या टप्प्याची फिल्डिंग ते मैदानाच्या लावताना दिसत आहेत. बॉलर तयार. पहिला बॉल रवीसाठी. पहिला बॉल स्विंग झाले परंतु या ठिकाणी जर पाहिजे पॅटर्न बॉलचा कुठल्याही प्रकारचा इन्व्हॉल्व नव्हता. पहिला बॉल डॉटच्या माध्यमातून राहतोय. रवीवरती अपेक्षा आहे टीमची, आकांक्षा आहे. ज्याप्रमाणे जर पाहिलं तर भरपूर मार्जिनने गेलेला खेळाडू आपल्याला पाहत आहेत परंतु त्याची बॅटिंग मात्र आता मात्र दमदार होणं अपेक्षित राहील. चेतन पाटील चांगची विकेट ज्या वेळेला गेली त्यावेळेला लकी स्ट्रायकर्स भरपूर शांत राहिला. स्टेप आउट झाले. ऑन साइडला बॉलला वडवले गेले. डीप विकेटला बॉल निघून चालले परंतु क्षेत्ररक्षक पुढे सरसावत असताना थोडंसं फंबल झालं. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. यास डेफिनेटली 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावरती 29 झाले. 29 रन्स ऑन दी बोर्ड. 10 चेंडू 18 धावांची गरज. एक गडी या ठिकाणी गमवलाय जरूर चेतनचा. 10 मध्ये 18. मॅच इथून देखील पैसा वसूल पाहायला मिळते. भावेश ज्याप्रमाणे फलंदाजी करतायत त्याचप्रमाणे गोलंदाजी देखील करताय. वेलकम संदीपजी गावण सर. त्याचबरोबर अक्षयजी साडम. या दुपार सत्रामध्ये लंच ब्रेक नंतर तुमचं देखील स्वागत. ऑफ स्टिकच्या बाहेर शफल झाल्या. यावेळेला जर पाहिलं तर खराब फलंदाजी पाहायला मिळते रवीच्या माध्यमातून. मी कौतुक करेन ते म्हणजे गोलंदाज भावेश जोगलेचं, कारण की ज्याप्रमाणे त्याने गोलंदाजी केली ही अप्रतिम राहिले. संघाला गरज असताना संकट मोचक म्हणून मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 4 मध्ये भावेश आले आणि भावेशने त्यांच्या बोटातील जादू मैदानाच्या आतमध्ये दाखवली गेली आहे. 3 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत. जबरदस्त लाईन होती. जास्तीत जास्त ऑफस्टिकच्या बाहेर शपळून खेळण्याचा प्रयत्न केला गेला तो म्हणजे रवीच्या माध्यमातून डॉट जाते बॉल. पुढे एकदा गोलंदाज तयार. ओहो यावेळेला जर पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर पडला गेला बॉल. तिथून जर पाहिलं तर पंच इशारा करतायत वाईट बॉल असेल. 1 धाव अवंतरच्या माध्यमातून आपण पाहताय. जेपीएलचा थरार आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर प्रत्येक मॅच रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 30 झाले. 9 बॉल 17 गरज. 9 चेंडू 17 गरज असलेली इथून देखील ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फटका फसला. मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक आले त्या ठिकाणी आणि त्यांच्या माध्यमातून एक उत्कृष्ट दर्जाचा झेल टिपला गेलाय. शैलीच्या माध्यमातून जर पाहिले तर सुंदर झेल. विकेट गेली आहे. फलंदाज बाद. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये. टीम लकी स्ट्रायकर्स. में भव्य और दिव्य राम मंदिर बनकर लगभग तैयार है और अब प्राण प्रतिष्ठा की तैयारी की जा रही है. जनवरी 2024 में भव्य श्री राम मंदिर के दरबार एकंदर 8 चेंडू मध्ये 17 धावा इथं दिसतील का हे देखील पाहणं महत्वाचं राहील. वेलकम अजितजी म्हात्रे सर. दुपारच्या लंच ब्रेक नंतर तुमचं देखील स्वागत. 8 चेंडू इथून जर पाहिजे तर 17 धावींचे लक्ष मैदानाच्या आतमध्ये असेल आणि निश्चित स्वरूपात जर पाहिजे तर अमर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. अमरच्या माध्यमातून मोठे फटके पाहायला मिळतील का? 17 धावा होतील की भावेश जोगलेचा दरारा मैदानाच्या आतमध्ये राहील? पहिला बॉल बॅटची इनसाइड एज. तिथून जर पाहिलं तर फलंदाज ओयूटी आउट होत असताना आल्या पावली फलंदाजाला परतावं लागेल. डगआउटच्या दिशेने आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. लकी स्ट्रायकर्स.
दीपेश फाउंडेशनचे सर्व दिनेजी पाटील साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी जर आपल्याला जर कॅश प्राइज लावलं जाते. इथून जर भावेश जोगलेने एक विकेट घेतला तर हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज भावेशला दिलं जाईल. ज्यावेळेला मी सूचना करतो भावेश प्रत्येक शब्द ऐकत होते आणि हॅट्रिकची संधी मैदानाच्या आतमध्ये आले. ध्रुव पहिला बॉल फेस करत असताना पहिला बॉल स्टेप आउट झाले, पहिला बॉल बीट झाला, हॅट्रिक तर झालं नाही परंतु डॉट बॉल झाल्या आणि यावेळेला जर पाहिजे तर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज जर आवडले असतील तर टाळ्या होणं अपेक्षित राहील. संघाला गरज असताना जबरदस्त कामगिरी झाली ती म्हणजे भावेश जोगलेच्या माध्यमातून शेवटचा बॉल डॉटच्या माध्यमातून राहील. फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या 3, त्यामध्ये जर पाहिजे तर एक अवंतरच्या माध्यमातून आणि विथ द लाईन जबरदस्त गोलंदाजी झाली. आता मात्र येणारे बॉल 6 विजयाकरिता 17 धावांचं लक्ष, 6 चेंडू 17 धावा. एका बाजूला लकी स्ट्रायकर्स तर दुसऱ्या बाजूला पाहिजे तर मार्गरेट्स या 2 टीमच्या माध्यमातून आपण मॅच पाहतोय. ऐकूया डीजेला येऊया मॅचच्या दिशेने. ध्रुव गेल्या वीक मध्ये झालेली स्पर्धा आपण पाहिली. केदारनाथ इंटरप्राइजेस प्रस्तुत शांती स्पोर्ट जुचंद्र आयोजित श्रद्धांजली चषक त्या स्पर्धेतील मालिकावीर चा किताब घेतला होता ध्रुवने आणि तिथून त्याचा आत्मविश्वास हा वाढलेला दिसतोय. परंतु आता मात्र येणारे 6 बॉल 17 ची गरज असेल. अजय आणि स्ट्राइक एंडला सिद्धार्थ. पहिला बॉल यावेळेला जर पाहिलं तर बॅटचं स्विंग तितकंसं प्रॉपर पाहायला मिळत नाहीये आणि यावेळेला जर पाहिलं तर बेल्स डाऊन झालेत आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर बॅट ही एकंदरीत जर पाहिलं तर यष्ट्याने लागली जाते आणि सिद्धार्थ यांना परतावं लागेल. महत्वाच्या सणी महत्वाचा गडी गेलाय, फलंदाज झालेत बाद. कबड्डीचे ऍक्शन रिप्ले आपण पाहतायत आणि त्यावेळेला जर पाहिलं तर मोठा फटका जरूर खेळला गेला परंतु तिथून जर पाहिलं तर बेल्स डाऊन झालेत. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक विस्फोटक फलंदाज. ऍक्शनच्या मैदानावरती जबरदस्त स्पर्धा आणि त्या ऍक्शनच्या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर चिनूने एक दमदार खेळ सादर केला होता. परंतु आज जर पाहिलं तर JPL जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये 5 बॉल मध्ये 17 धावा करण्यामध्ये यश मिळेल का हे पाहणं महत्वाचं राहील. परंतु दुसऱ्या बाजूला अजय एक उत्कृष्ट दर्जाचे गोलंदाज आहे, अनुभव त्यांच्याकडे देखील आहे. पहिला बॉल ऑप्स्टिकच्या बाहेर चप्पल झाले, अपील केले, अपील आउट झाले आणि या ठिकाणी जर पाहिलं तर बॅट अँड बॉल इन्व्हॉल्व नाही आहे आणि हेच पंचाने दर्शवून दिले आणि या ठिकाणी जर पाहिलं तर सक्षम पंच पाहायला मिळत आहेत. पंचांवरती प्रेशर टाकण्याचं काम केले गेले परंतु कित्येक वर्ष झालेत. 4 चेंडू 17 ची गरज, 4 बॉल 17 कित्येक वर्ष झाले त्यामुळे पंचांना पाहतोय सुंदररीत्या आपण काम करत असताना. धावसंख्या 30 धावफटकावरती 4-17 ची गरज आहे. ऑप्स्टिकच्या बाहेरच्या बॉल झाले, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटचं फेस शेवटच्याने ओपन केलं, पाहायला बॉल निघून चाललाय तो म्हणजे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालवला जातोय आणि या वेळेला जर पाहिलं तर जबरदस्त थ्रो पाहायला मिळाला आणि तिथून रनिंग बिटवीन द विकेट थोडीशी खराब पाहायला मिळाली आणि चिनू माद्रे बॅक टू द पवेलियन.
सांगतात एस्टन वरती हात लागलाय, पण तो प्रतिस्पर्धी संघाने रिव्ह्यू घेतलाय की एस्टन वरती बॉलच लागलाय आणि रिव्ह्यू या ठिकाणी घेतला जातोय. अंपायर्स रिव्ह्यू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी जर पाहिजे तर थर्ड रूम मध्ये एकंदरीत जर पाहिजे तर संपूर्ण छायाचित्र पाहिली जातील. यष्टीरक्षकाचे एकंदरीत हात यष्टीने लागले की निश्चित स्वरूपात बॉल कनेक्ट झालाय हे देखील पाहणं महत्वाचं राहील. कारण की जे आपल्याला पंच सांगतायत की एकंदरीत यष्टीवरती हात लागले, परंतु या ठिकाणी जर पाहिजे पंचाच्या माध्यमातूनच या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यात आलाय आणि चांगली संकल्पना रिव्ह्यूच्या माध्यमातून देखील आपण पाहतायत. प्रत्येकाने एक संधी असेल. विनय सर तुम्ही देखील या ठिकाणी जर पाहिजे तर विचार विनिमय केला जाईल. कारण की एखादी जर पाहिजे तर महत्वाची विकेट असेल, जर चेंडू मैदानाच्या आतमध्ये असतील तर धावा देखील होऊ शकतात आणि चेंडू इथून जर आउट झाले तर प्रेशर हे बॅटिंग करणाऱ्या टीम वरती असतील. आता पंचांच्या जागेवरती जातील आणि त्यांचा जो निर्णय असेल तोच त्या ठिकाणी देतील आणि तोच तुम्हाला मान्य करावा लागेल, लक्षात ठेवा. चला चला प्लीज विनंती असेल फिल्डिंग सेटअप करून घ्या. ज्याप्रमाणे एकंदरीत जर पाहिलं तर पंचाने देखील पाहिलं, त्यानंतर जर पाहिलं तर लाईव्हच्या माध्यमातून आम्ही क्लिअर पाहिलं की निश्चित स्वरूपात जर पाहिलं त्या ठिकाणी यष्ट्यावरती हात लागलाय आणि तिथून पाहता पाहता 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या 2च्या माध्यमातून जाऊन पोहोचेल. म्हणजे अंकित आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतायत 32 धावा, येणारे 3 चेंडू आणि 15 धावांचे लक्ष इथून देखील असेल. 3-15ची आवश्यकता असताना मागच्या मॅच मध्ये आपण पहिला षटकार ठोकला गेला. ऍक्शन रिप्ले टीव्ही स्क्रीन वरती आपण पाहताय टीसीपी जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून. येस क्लिअरली आपण पाहतायत तो म्हणजेच एसटी रक्षकाचा हात लागलेला आहे. आपण ऍक्शन रिप्ले पाहू शकता. मॅच संपल्यानंतर 3 बॉल 15ची गरज. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु आवडला जर पाहिलं तर मिस टायमिंग आणि तिथून जर पाहिलं तर नोमा स्लॅन बेटून ट्रॅव्हल झालाय. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 3 धावा घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? 3 जर घेतले असता तर 12 बॉल झाल्या असत्या. त्या ठिकाणी जर पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि आवडला कुठले फलंदाज आउट असतील आणि येस फलंदाज या ठिकाणी जर पाहिलं तर बाद झालेत. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर कसला रिव्ह्यू घेत आहेत आता हे पाहणं महत्वाचं राहील. या ठिकाणी जर पाहिलं तर फलंदाज बाद झालेत, पंच दर्शवतीलच आमच्यापर्यंत. कारण की एकंदरीत जर पाहिलं तर महत्वाचा विकेट असेल. पंच फलंदाज कुठले आउट आहेत? आणि निश्चित स्वरूपात जर पाहिलं तर फलंदाज या ठिकाणी जर पाहिलं तर ध्रुव धावचिकच्या माध्यमातून आउट झालेत. आणि आणखीन एक धक्का लकी स्ट्रायकर संघ आता मात्र डगआउटच्या दिशेने शांत बसलाय, कारण की मॅच पूर्णपूर फसले. आणि आता मात्र जर पाहिलं तर मार्गेट्स 11 संघ या ठिकाणी जर पाहिलं तर मॅच वरती बाजी मारताना दिसतोय. जबरदस्त कुरंदी अजयच्या माध्यमातून देखील पाहतोय. 2 चेंडू इथून देखील 13 धावांची आवश्यकता. चला नवीन फलंदाज क्विक फास्ट धावत या भावेश पागी मैदानाच्या आतमध्ये येत असताना
आपण पाहताय 2 चेंडू आणि 13 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पंचांचं मी कौतुक करेन, ज्याप्रमाणे पंचांची भूमिका ही सातत्याने सुंदररित्या त्यांच्या माध्यमातून हाताळली जाते आणि निश्चित स्वरूपात परफेक्ट डिसिजन होतं या पहिल्या बॉलवरती. ज्यावेळेला रनिंग बिटवीन द विकेट चुकली गेली, परंतु तिथून जर यष्टीरक्षकाचा हात लागला गेला. 2-13 घरात ऑन साइडला फटका अप्रतिम पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत, त्याला बीट करून बॉल चाललाय थेट मैदानाच्या पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर 0. 4 धावांकरिता लेट पण थेट ठोकलाय चौकार. चिनू एक बॉल 9ची गरज होती आणि यावेळेला जर पाहिलं तर फटका फसलाय, झेल झाले ड्रॉप. 1 धाव कंप्लीट केली जाईल आणि यावेळेला जर पाहिलं तर एकच धावेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. अशा रीतीने जर पाहिलं तर मॅच फिनिश झाले आणि इथून जर पाहिलं तर विजयी झालाय संघ पाहायला मिळतोय मार्केट्स 11. कॉंग्रॅच्युलेशन्स. हार्ड लक टफ लक टीम लकी स्ट्रायकर्स. परंतु इथून देखील लकी स्ट्रायकरला एक मॅच खेळायची आहे आणि त्या एक मॅच मध्ये जर पाहिलं तर चांगलं प्रदर्शन जर राहिलं तर निश्चित स्वरूपात टॉप 6 मध्ये जाण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जाईल. चला मॅन ऑफ द मॅच डिक्लेअर केला जाईल. मॅन ऑफ द मॅच ज्याने जबरदस्त कामगिरी केली, 1 षटक हाताळलं, 2 विकेट्स आणि तिथून पाहिलं तर 3 धावा खर्च केल्या आणि बॅटिंग करत असताना जर पाहिलं तर निश्चित स्वरूपात नव्हते, परंतु जर पाहिलं तर जबरदस्त कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली. मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय मिस्टर भावेश जोगले, ज्याकडे जबरदस्त कामगिरी झाली. 2 विकेट्स प्राप्त करत असताना 3 धावा त्यांनी खर्च केल्या. पहा या ठिकाणी हँडशेक केला जातो मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे बोथ टीमच्या माध्यमातून जरूर पराभूत झाला लकी स्ट्रायकर्स, परंतु त्यांना देखील माहिती आहे आम्ही देखील एक मॅच जिंकलाय आणि अभिनंदन टीम मार्केट्स 11. कॉंग्रॅच्युलेशन्स या भावेश. चला मॅडम मॅच आपण भावेशला देणार आहोत मान्यवरांच्या शुभ हस्ते. या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत विक्रमजी, त्यांचे शुभ हस्ते या ठिकाणी जर मॅच देणार आहोत. या ठिकाणी भविष्य मॅन ऑफ द मॅच, महत्वपूर्ण मॅच मध्ये महत्वपूर्ण कामगिरी आपण पाहिली. मॅन ऑफ द मॅच किताब पहिला आपण देणार आहोत. जबरदस्त कामगिरी. त्यानंतर जर पाहिलं तर दीपेश फाउंडेशनचे सर्वेसर्वा दिनेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपये देखील भावेशला देण्यात येतील मान्यवरांच्या शुभ हस्ते. कॉंग्रॅच्युलेशन भावेश, जबरदस्त कामगिरी राहिली. मान्यवर विनंती करी मुख्य व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हावं. भविष्य एकच प्रश्न असेल, ज्यावेळेला संघाला गरज होती चांगली गोलंदाजी तुझ्या माध्यमातून झाली, कशा प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली, कुठल्या प्रकारे दडपण होता का? दडपण तर होतं, चांगली गोलंदाजी टाकायची होती कारण 20 पाहिजे होते आणि वाऱ्याच्या विरुद्धसाठी जास्तीत जास्त स्कोर ठेवायचा होता लास्टच्या बॉलरसाठी. थँक्यू. हे होते भावेश. मॅन मॅचचे हकदार ठरले गेले. जावे थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये यापुढचा आवाज ऐकणार आहोत ते म्हणजेच संदीपजी गव्हर्नर सरांचा ओरडीयू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू.